राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी आपल्या राजकीय प्रवासाबाबत बोलताना जुन्या सहकाऱ्यांबद्दल आदर व्यक्त केलाय। ज्या घरात आपण होतो ते घर सोडल्यानंतर त्याबद्दल वाईट बोलणं म्हणजे आत्म्याला क्लेश देण्यासारखं असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचा आदर आजही कायम असल्याचं स्पष्ट करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही आपण पक्ष सोडल्याची खंत वाटत असल्याचं गणेश नाईक म्हणाले। मी ज्या ट्रॅकवरून आलो आहे तो ट्रॅक सांगतो की एकदा चंदनाच्या पाटावर आणि चांदीच्या ताटावरून उठल्यानंतर पुन्हा त्यावर बसायचं नसतं, असंही त्यांनी नमूद केलंय। 2004 ते 2014 या काळात वनमंत्री आणि पालकमंत्री म्हणून काम करत असताना बाळासाहेब ठाकरे यांनी विविध कामं सांगायचे आणि ती आदरपूर्वक पूर्ण करायचा आपण प्रयत्न केलाय, असंही त्यांनी सांगितलंय। तसंच माझी कोणाविषयी कटुता नाही, ना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल, ना राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल किंवा त्यांच्या नेत्यांबद्दल मी कधीही अनुद्गार काढलेले नाहीत, असंही गणेश नाईक यांनी स्पष्ट केलंय। बाळासाहेबांच्या विषयी कधी जो आदराचा भाग आहे तो कधी कमी झालेला नाही। पण आता जमातीवर भाषा बोलणं बरोबर नाही, परंतु म्हटलं मी ज्या ट्रॅकमधून आलोय तो ट्रॅक हा सांगतो की एकदा चंदनाच्या पाटावर आणि चांदीच्या ताटावर उठलं की परत बसायचं नाही। त्यानंतर सुद्धा बाळासाहेबांचे काही कामानिमित्त, कारण मी 4 ते 14 10 वर्ष मंत्री होतो, आदरपूर्वक मी बाळासाहेबांनी सांगितलेल्या त्या कामांना अंजाम देण्याचा प्रयत्न केला। ज्याला बाळासाहेबांचं निधन झालं त्या दिवशी महापौर बंगला मुंबईमध्ये सगळेच, म्हणजे सुषमा स्वराज पण आल्या होत्या, शरद पवार साहेब होते। शरद पवार साहेब मला बोलले का तुम्हाला काय प्रॉब्लेम बिलेम, तर म्हटलं यापैकी कुणाच्यात हिंमत नाही गणेश नाईकला तिथं रोखण्याची। मी पालकमंत्री म्हणून, मंत्री म्हणून गेलो होतो, संजू नाईक खासदार म्हणून, संदीप नाईक आमदार म्हणून आणि सागर नाईक महापौर म्हणून, 4घे जण आम्ही त्या ठिकाणी बाळासाहेबांना आदरांजली व्हायला गेलो होतो। हा क्षण इट इज रेकॉर्डेड आणि सगळ्यांनी बघितलेला आहे। म्हणजे ज्या घरामध्ये आपण होतो ते घर आपण होतो तोपर्यंत चांगलं, आपण गेल्यानंतर ते वाईट, अशा प्रकारची भूमिका मांडणं म्हणजे आपल्या आत्म्याला कुठेतरी आपण क्लेश देण्याची भूमिका तयार करणं। आता त्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर 14 वर्ष, आणि मी तुम्हाला सांगतो की शरद पवार साहेबांनी अजूनसुद्धा गणेश नाईक जाण्याचं त्यांना खंत आहे। 4 दिवसापूर्वी साहेबांचा फोन आला होता काही घटकांना मदत करण्याचा। प्रश्न असा की माझी कटुता शिवसेनेतून निघालं, बाळासाहेबांशी नव्हती। मी कोणाविषयी अनुद्गार काढले नाहीत, शिवसेनेविषयी काढले नाहीत। राष्ट्रवादीतून बाहेर गेलो, राष्ट्रवादीविषयी सुद्धा मी कधी नेत्याविषयी बोललो नाही। किंबहुना आज आपण बघत असाल तर विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये ऑल पार्टी सपोर्टेड जर कोण मंत्री असेल तर दॅट्स नेम इज गणेश नाईक। तुम्ही बारकाईनं जर तुम्ही विधान परिषदेमध्ये आलात किंवा विधानसभेमध्ये आलात, कुठलाही म्हणजे भाजप सेनेचे लोक तर म्हणजे पाठिंबा देतीलच, परंतु उबाटाचे म्हणा। गुन्हे शाखेनं अंमली पदार्थाविरोधातील मोहीम मोठी कारवाई केलेली आहे। 3 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे। वाशीतील जुहूगाव परिसरात छापेमारी दरम्यान आरोपींकडून सुमारे 252.7 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आणि त्याची किंमत तब्बल 9,26 लाख रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। कारवाईत 12 मोबाईल फोनही जप्त करण्यात आलेत। या तिघांविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांच्या जाळं आणि अंमली पदार्थांचा पुरवठा कुठे होत होता याचा पुढील तपास पोलीस करतायत। काल दिनांक 19 मे रोजी वाशी येथील जुहूगाव परिसरामध्ये काही नायजेरियन नागरिक वास्तव्यास आहेत, जे अंमली पदार्थाची विक्री करतात व त्यांच्याकडे काही साठा आहे अशी गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर आमच्याकडील सिनियर पीआय पृथ्वीराज घोरपडे, एएनसीचे सिनियर पीआय संदीप निगडे यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला। त्यामध्ये एक नायजेरियन नागरिक ऑलिव्हर उगू, ज्याच्या ताब्यातून 252 ग्रॅम कोकेनचा साठा जप्त करण्यात आला, ज्याची मार्केटमधली व्हॅल्यू 1,26 लाख रुपये आहे। हे त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले आणि त्यानंतर अधिक माहिती घेतली असता त्यांनी
सदरचा साठा इतर 2 नायजेरियन नागरिकांच्या कडून घेतला असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोपरी येथे राहणाऱ्या आणि 2 नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. या तिघांनाही अटक करून त्यांची पोलीस कोठडी रिमांड न्यायालयाकडून मंजूर करून अधिक तपास सुरू आहे. त्याच आहेत, मग त्यांनी तो अजून कुठून आणला, काय केला याविषयी विस्तृत तपास सुरू आहे. गुप्त बातमीदारातर्फे माहिती मिळाली. प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये अँटी नार्कोटिक स्क्वॉड कार्यरत आहे. प्रत्येकाकडून दर्जेदार कारवाया रोज सुरू आहेत. माननीय पोलीस आयुक्त सो यांच्याकडून त्याचा आढावा वेळोवेळी घेतला जातो. प्रत्येक पोलीस स्टेशनकडून किमान एक कारवाई, दर्जेदार कारवाई प्रत्येक आठवड्यामध्ये अपेक्षित आहे आणि सर्वजण चांगल्या रीतीने परफॉर्म करत आहेत. मागच्या महिन्यात जवळपास मला ते सुद्धा व्हेरीफाय करायचं चालू आहे अजून, कारण ते FRRO ला त्यांचे फिंगरप्रिंट्स स्कॅन करून त्यावरून माहिती प्राप्त होते. नवी मुंबईतील तुर्भे परिसरात 60 वर्षीय महिलेची हत्या करून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या आरोपीला तुर्भे MIDC पोलिसांनी अवघ्या 24 तासात अटक केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मोबिन नूर कुरेशी हा चिकन दुकानात काम करत होता. त्याच्यावर मोठं कर्ज झालं होतं आणि हे कर्ज फेडण्यासाठी त्यानं महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांवर डोळा ठेवला होता. संबंधित महिला विसरभोळी असल्याची माहिती आरोपीला होती, त्यामुळे त्यानं तिला चहा पिण्याच्या बहाण्यानं घरी बोलवलं. त्यानंतर दागिने काढण्याचा प्रयत्न केला असता महिलेनं विरोध केला. यामुळे आरोपीनं तिच्याच दुपट्ट्यानं गळा आवळून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपीनं मृतदेह बोरीत भरून घराबाहेर ठेवल्याचं तपासात समोर आलंय. घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं तपास सुरू करून आरोपीला 24 तासाच्या आत अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास तुर्भे MIDC पोलीस करत आहेत. 24 तासामध्ये हे डिटेक्शन झालेलं घटनाक्रम नक्की काय होता, आरोपीला किती असणार? याच्यामध्ये तुर्भे पोलीस स्टेशनला या संबंधी 248/2026 कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल होता. त्यामध्ये आम्हाला खूप मोठं असं चॅलेंज होतं का याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आम्हाला आरोपीबद्दल माहिती नव्हती. त्या भागामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची CCTV किंवा इतर टेक्निकल आम्हाला याच्या पद्धतीने काही मदत तपासामध्ये मिळत नव्हती. या ठिकाणी तुर्भे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आबा पाटील आणि त्यांच्या DB पथकाने खूप चांगले पारंपरिक पद्धतीने आणि गोपनीयरित्या माहिती काढून त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काल रात्री आम्ही एक आरोपी अटक केलेला आहे आणि तो आम्ही गुन्हा उघडकीस आणला. आरोपी त्या महिलेला गेल्या 7 वर्षापासून ओळखत होता आणि ती महिला जरा थोडीशी विसरळ किंवा असं विसरत होती. यामध्ये आरोपीच्या वर काही कर्ज झालं होतं आणि महिलांच्या अंगावर सोनं होतं. आरोपीची अशी मानसिकता झाली का हिचं काढून घेतल्यानंतर तिच्या लक्षात येणार नाही, पण ज्यावेळेस आरोपीने तिच्या अंगावरचं सोनं काढायचा प्रयत्न केला त्यावेळेस महिलाने विरोध केला आणि मग ती आरडाओरडा करायला लागल्यानंतर आरोपीने तिच्या जवळच त्या ओढणीने तिचा गळफास देऊन तिचा मृत्यू केला आणि नंतर तो पुरावा नष्ट करण्याच्या हिशोबाने बोरीमध्ये तिचा मृतदेह कोंबून बांधून एका बाजूला त्या ठिकाणी रोडच्या बाजूला नेऊन टाकला होता. म्हणजे आरोपी तर पूर्ण उद्देशानेच याच्यामध्ये आरोपीने मर्डर केलेला आहे असं नाही म्हणता यायचं की हेतू नव्हता असं नाही म्हणता येणार. याच्यामध्ये वाद नाही. याच्यामध्ये आरोपीवर कर्ज होतं आणि त्याच्यामुळं त्यांनी त्या पैशाच्या लालचीपोटी तिने हे केलेलं आहे. असं नाही सांगता यायचं, बोलता नाही यायचं. असं झालंच असतं, ती कल्पना होईल असं नाही सांगता यायचं नाही. उत्तम पद्धतीने आणि चांगली गोपनीय माहिती काढून आबा पाटील आणि त्यांच्या टीमनी हे केलेलं आहे. याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त भारांबे साहेब, तसेच जॉईंट CP सर साकुरे साहेब, DCP अमित काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनच्या टीमने DB पथक, त्याच्यामध्ये PS API समीर चास्कर आणि त्यांच्या टीमने आणि आबा पाटलांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीमने खूप चांगलं कामगिरी केलेली आहे. यापूर्वी आरोपीवर अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारचे गुन्हे नाही. आम्ही पोलीस कस्टडी आरोपीचे 5 दिवस आम्हाला न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कस्टडी दिली.
अकलोली परिसरातील अंबाडी वज्रेश्वरी मार्गावर बुधवारी रात्री मद्यधुंद डंपर चालकानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अंबाडी विरार एसटीला बसला मागून जोरदार धडक दिली, त्यामुळे भीषण अपघात झालाय। या अपघातात बसचं मोठं नुकसान झालं असून काही प्रवासी किरकोळ जखमी झालेत। जखमींना तातडीनं जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। प्राथमिक माहितीनुसार एसटी बस ही अकलोली जवळ थांबली असताना भरधाव डंपरनं मागून धडक दिली। या धडकेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। अपघातानंतर नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू करत चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलं। या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली। पुढील तपास सुरू आहे। नमस्कार मित्रांनो, मी आहे आता आपल्या गौरदेव म्हणजे अकलोली गावाच्या आणि वज्रेश्वरीच्या मध्ये अंबाडी विरार गाडी हा आमचा पुंडलिक आहे, ड्रायव्हर त्याच्यावरती। आणि हा डंपर चालक आहे। हे डंपर मी 100 वेळा मी बातम्या आल्या त्यांच्या, ह्या वाहन चालकाच्या, डंपर चालकांच्या, हे दारू पिऊन गाडी चालवतात। हा किती साईड आहे बघा इकडे। हॅलो भाऊसाहेब, हा दारू किती पिला सांग, किती पिला ते कॅमेरासमोर सांग, कॅमेरासमोर सांग किती पिला दारू। काय बोलणार आहे, काय बोलणार, तुम्ही मेडिकल करणार आहे आता, किती पिला ते सांग। काय रे ते माहिती आहे का तुला, किती पिला दारू, तिथं कॅमेरा चालू आहे। पिला थोडा, बस थोडा पिलाय। आता हा थोडा पिता आहे, नेहमी दारू पिऊन गाडी चालवतात। अनेक अपघात यांनी घडवलेले आहेत, अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त या डंपर चालकांनी केलेले आहेत। मागे प्रमोद पवार यांनी आंदोलन केलं, हप्तेखोर RTO पासून सगळे हप्ते घेतात, तर यांच्यावर ओव्हरलोड भरून हे गाड्या चालवतात, पण यांच्यावर कोणाचं बंद अजून नाही। अशीच लोकही मारणार आहेत का? इथल्या स्थानिक पोलिसांना, बच्चा साहेबांना माझं आव्हान आहे, खरोखर तुम्ही एक पोलीस अंबाडी नाक्यावर किंवा उसगाव चौकीवर बसवा, प्रत्येकाचं मेडिकल चेकअप करा किंवा मशीन ठेवा दारूची करून, नाही तर रोज एकाला मारतील, रोज एकाचं कुटुंब उद्ध्वस्त करतील। यांच्या शेटला काही फरक पडत नाही। ह्याचा ड्रायव्हर डंपरचा तुम्हाला माहिती आहे 12 फूट वरती बसला असतो, कोणती गाडी उडवली त्याला काहीच फरक पडत नाही। उद्या बस पलटी असते, किती बसमध्ये प्रवासी आहेत बघा, कोणाला लागलं का? लागलं नाही कोणाला। बस पलटी होता होता वाचली, पुंडी घेत बोलतो तू। ही गाडी पॅसेंजर उतरवण्याकरता इथे थांबली होती आणि मागून येऊन धडक दिली। तू मला माहित, तू दारू पिलाय की नाही मला सांग, पिलाय ना? दारू पिऊन गाडी चालवतात गुन्हा आहे की नाही? तुला 5 वर्ष 10 वर्ष घालणार आतमध्ये। तुम्हाला हे बा, हे कृपया करून माझी या प्रशासनाला विनंती आहे, हात जोडून विनंती आहे आमच्या नागरिकांची सगळ्यांची, हे डंपर चालक यांना काहीतरी बंधन आहे, यांच्या स्पीड काहीतरी कमी करा। 70-80 स्पीडनी गाड्या धावतात, एक तर रस्ता अरुंद आहे, मोठ्या मोठ्या गाड्या ट्रेलर चालतात इथे, आणि नेहमी चालणारे सकाळ ते संध्याकाळ डे नाईट डंपर चालत असतात ते, यांच्यावर कोणाला चालतं नाही। कृपया करून याला शिक्षा झालीच पाहिजे, आणि याला शिक्षा नाही झाली, याला सोडला तर दुसरे आहे ते आहे तसेच फोफावतील, कोणाला काय फरक पडणार नाही। कृपया करून मी पोलीस प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती करतो, याला हा दारू ड्रंक अँड ड्राईव्ह याच्यावर पुन्हा दाखल झाला पाहिजे, 2 वर्ष आतमध्ये गेले पाहिजे। याला मालकाला बोलायला पाहिजे, आता तुला मालकाला फोन लाव कर बंद। राज्य विधान परिषदेच्या ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक प्रक्रियेचा बिगुल वाजले। निवडणूक पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तसंच निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली। निवडणूक कार्यक्रमानुसार 25 मे 2026 रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे। 1 जून पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत। 2 जून रोजी छाननी, 4 जून रोजी अर्ज माघारी घेण्याची तारीख आणि 18 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे। ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील 20 स्थानिक स्वराज्य संस्थांचा या मतदारसंघात समावेश आहे। एकूण 1064 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। निवडणुकीसाठी 18 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली। प्रशासनाने सर्व राजकीय पक्षांना आचारसंहितेचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले। यामध्ये आपला मतदार जे आहेत तर ते सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत, आणि माननीय निवडणूक आयोगाने जे सांगितलेल्या सूचना आहेत त्या पद्धतीनं सर्व मतदारांनी भयमुक्त, त्याच पद्धतीने जे कमिशनने टाकून दिलेल्या गाईडलाईन आहेत त्या पद्धतीने मतदानाचा त्यांचा जो अधिकार आहे तो पार पाडण्याकरिता प्रशासनाने तयारी केलेली आहे।
आपली मतदान केंद्र देखील असतील आणि मतदान गोपनीयतेची देखील यामध्ये आवश्यकता आहे. कारण कोणत्या मतदारांनी जर मतदान केलं तर मागच्या निवडणुकांमधल्या मी सगळ्या गोष्टी आणि तक्रारी काही पाहत होतो, तर या अनुषंगाने काही आले होते की गोपनीयतेचा भंग झाला आहे, अशा काही तुरळक तक्रारी होत्या. तर मतदान केल्यानंतर तो गोपनीयतेचा भंग होणार नाही याबाबतची दक्षता घेणं गरजेचं आहे. तर त्या पद्धतीच्या सर्व तयारी प्रशासन येत्या काळात करेल. मतदारांनी देखील यामध्ये सहकार्य करावं आणि प्रशासनाला आपल्या काही समस्या असतील, काही सजेशन्स असतील तर ते वेळोवेळी सुचवा. म्हाडाच्या मुंबई मंडळानं वरळीतील आदर्श नगर, वांद्रे रिक्लेमेशन आणि अंधेरी पश्चिम येथील सरदार वल्लभभाई पटेल नगर या 3 महत्त्वाकांक्षी पुनर्विकास प्रकल्पांसाठी तांत्रिक निविदा खुल्या केल्यात. या 3ही प्रकल्पांसाठी अदानी समूहानं निविदा सादर केल्या असून लोढा समूह, JSW, रिलायन्स आणि हनेरा समूहही स्पर्धेत आहेत. यापूर्वी रखडलेल्या या पुनर्विकास प्रकल्पांना राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीची मान्यता मिळाल्यानंतर खासगी विकासकाच्या नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. प्राप्त निविदांची अर्ज छाननी केल्यानंतर पुढील टप्प्यात आर्थिक निविदा खुल्या केल्या जाणार आहेत. आर्थिक निविदेनंतर कोणत्या कंपनीला प्रकल्पाची जबाबदारी मिळते हे स्पष्ट होणार आहे. मुंबई शहरात गेल्या काही वर्षात दुचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यासाठी स्वतंत्र वाहनतळ सुविधा उपलब्ध करून देणं ही काळाची गरज बनल्याचं मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितलंय. आतापर्यंत विकास योजनेत प्रामुख्यानं 4 चाकी वाहनांचा विचार केला जात होता. मात्र वाढत्या दुचाकी संख्येमुळे आता इमारतींच्या पुनर्विकास प्रस्तावांमध्ये दुचाकी पार्किंगसाठीही जागेची मागणी वाढू लागली. दुचाकींसाठी योग्य पार्किंग नसल्यानं अनेकदा त्या पदपथावर उभ्या केल्या जातात, ज्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. या पार्श्वभूमीवर विकास नियंत्रण नियमावलीचा आढावा घेऊन दुचाकी वाहनतळासाठी स्वतंत्र उपाययोजना करण्याची गरज असल्याचं आयुक्त भिडे यांनी स्पष्ट केलंय. शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या दहिसर आणि मानखुर्द जकात नाक्यावर मुंबई महापालिका पार्किंग आणि बिझनेस हब विकसित करणार आहे. या माध्यमातून मुंबईत येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स आणि मोठ्या बस गाड्यांना शहराच्या वेशीवरच थांबवून पुढील प्रवासासाठी मेट्रो, बेस्ट, रिक्षा, टॅक्सी तसंच ओला, उबेर यांसारखी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे. 2021 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या प्रकल्पात दहिसर येथील कामाला सुरुवात झाली असून येत्या 2 वर्षात ते पूर्ण होईल असा विश्वास महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी व्यक्त केलाय. जकात बंद झाल्यानंतर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जागांचा उपयोग वाहतूक व्यवस्थेसाठी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या हबमध्ये सुमारे 456 बस आणि 1424 चारचाकी वाहनांची व्यवस्था होणार आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यास या प्रकल्पामुळे मदत होईल असा प्रशासनाचा दावा आहे. स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात यानं दैवी शक्तीचा दावा करून खंडणी उकळत 47 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा आर्थिक गैरव्यवहार केल्याची माहिती सक्तवसुली संचालनालयानं मुंबईतील PMLA विशेष न्यायालयाला दिली आहे. ईडीच्या माहितीनुसार खरात यानं 60 बँक खात्यांच्या माध्यमातून पद्धतशीरपणे आर्थिक व्यवहार केले असून त्यापैकी 43 खाती एकाच दिवशी उघडण्यात आली होती. या खात्यांमधून 2021 ते 2026 या कालावधीत मोठ्या प्रमाणावर रक्कम फिरवण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष न्यायालयानं या प्रकरणी गंभीर दखल घेत अशोक खरात याला 26 मे पर्यंत ईडी कोठडी सुनावले. खंडणी, फसवणूक आणि लैंगिक शोषणासह विविध गंभीर गुन्ह्यांबाबत पुढील तपास सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे आणि गटारांची उघडी झाकणं यामुळे होणारे अपघात आणि मृत्यू प्रकरणांमध्ये नुकसान भरपाई देण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य सरकारनं या संदर्भातील परिपत्रक जारी केले. या समितीच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असणार आहेत. सचिव हे सदस्य सचिव तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. अपघात प्रकरणांचा स्वतंत्र आढावा घेऊन नुकसान भरपाईची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुसूत्र करण्याचा उद्देश असल्याचं परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले. या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.